नाही, उद्धव ठाकरे लढत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, पण त्याबरोबरच पुढची राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजे. आणि उद्धव साहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करू, पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे, ती काँग्रेसला सुटावी अशी आमची मागणी आहे. आणि ती भूमिका आमची आहे. आज प्रदेशाध्यक्षाची माझी चर्चा झाली, ते उद्धवजींना भेटून आले. उद्धवजी लढत असतील तर काही विषय नाही, पण पुढची सुद्धा, कारण राज्यसभा पहिले घेतली, आमच्या लोकशाही आघाडीमध्ये समन्वय राहावा या दृष्टीनं पुढची चर्चा होऊन हे निर्णय होणे अपेक्षित आहे. आम्ही ती चर्चा करतोय की बीजेपी कांग्रेस मुक्त भारत करने की कोशिश कर रही है. उनके 17 पीढ़ियां भी आएगी तो भारत को कांग्रेस मुक्त नहीं कर सकती. अब उनको समझ में आया, इसीलिए पीएम साहब को 58 बार कांग्रेस का नाम लेना पड़ा. आज के पहले कोई प्राइम मिनिस्टर, चाहे इंदिरा जी हो, चाहे राजीव जी हो, चाहे नरसिंह राव जी हो, चाहे मनमोहन सिंह जी हो, कभी भारतीय जनता पक्ष ऐसा नाम नहीं लिया. विरोधियों का विरोधी पार्टी, हमारे विरोधी ऐसे ही बोलते थे. इनके जुबान से 58 बार नाम निकालना, इसका मतलब कांग्रेस के नाम से डर है, कांग्रेस का खौफ, इनको डर सता रहा है और कांग्रेस ही इनको सत्ता से बाहर कर सकती है, ये भी विश्वास उनके बोलने से दिख पड़ा है. थँक्यू. सध्याचे खासदार आहेत ते जवळपास 20-20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. समजा खासदारांची संख्या वाढली असती तर ते जनतेच्या हिताचं नसतं जरा का? असं आहे, त्यासाठी लोकसंख्येची अट कशासाठी, लोकसंख्येनुसार मतदारसंघ कशासाठी. म्हणजे जितकी लोकसंख्या वाढली उत्तर प्रदेशाची तिथे 43% वाढेल, साऊथचं घटेल, आणि म्हणूनच त्याही वेळेस ती चर्चा झाली. आता राहिली लोकसभा क्षेत्र वाढले पाहिजे तर त्यांचं वेगळं आणा ना. हे आरक्षण त्यामध्ये कशाला घालताय. हे आरक्षण जे मंजूर झालेलं, जे बिल पारित झालेलं ते 2023 मध्ये, तुम्ही त्याच वेळेस त्या बिलामध्ये का नाही लिहिलं की आम्ही, बरं हे पहिले कसं चालतं, हे कधी चालतं आरक्षण, पहिले जनगणना, दुसरं परिसीमन आणि तिसरं आरक्षण, ही पद्धत आहे. हे यांनी काय केलं उलट, पहिले आरक्षण, मग परिसीमन, मग जनगणना. अरे 2000 हे उलट करून ठेवलं ना. ही पद्धत आहे, ही तरतूद आहे की पहिले जनगणना, मग डिलिमिटेशन म्हणजे परिसीमन आणि नंतर आरक्षण. पण यांनी उलटा चक्र फिरवला. हे यामागचं कुटील डाव. राहुल गांधी यांनी बालिशपणाचं वक्तव्य केलं आणि 45 मिनिटं त्यांनी सभेमध्ये बोलले, पण ते जादूगरीवरती बोलले असंही पाटील यांनी म्हटलं. कोण पाटील? कोण वी आर पाटील? भारतीय जनता पार्टीचे BR पाटील आज आले होते. कुठे? इथे झाले ते प्रेस क्लबला, त्यांची प्रेस कॉन्फरन्स. अच्छा. त्या प्रेसमध्ये त्यांनी म्हटलं की त्यांनी बालिशपणाचं उत्तर दिलेलं आहे, विधेयकावर ते बोललेले नाही. याच्यावर काय? असं आहे, त्या वी आर पाटील असो की भारतीय जनता पक्षानं राहुल गांधींचं नाव घेतल्याशिवाय ते पूर्णच होत. CR पाटील कोण आहे? CR आहेत की VR आहेत की VR आहेत? ते कोण आहेत मंत्री? आता काय मोदी शिवाय दुसऱ्या मंत्र्यांचं नाव कोणालाच देशाला माहित नाही आहे. त्यांचं एक दुसरं आलंच तर अमित शहाचा येतो. त्यामुळे बाकीचे मंत्रीच आहे की मंत्री नाही आहे, आता त्याच्यापेक्षा खालचा शब्द मी वापरू शकत नाही, एवढंच. आणि विषय म्हणजे हे काय बोलून गेले, राहुल गांधीवर बोलण्याचा देशाने पाहिला. राहुल गांधींच्या भाषणं देशाने ऐकल्या. त्यांना ज्या देशांनी, भारतातील लोकांनी ज्या त्यांच्या भाषणाला प्रतिसाद दिला, ते मोदींच्या शनिवारच्या 18 तारखेच्या भाषणाला दिला नाही. ते संध्याकाळी जे बोलले मन की बात किंवा ते काय बोलले ते यावरूनच कळतं. आणि राहुल गांधींनी काय बोलले ते, राहुल गांधी बालिशपणाचं वक्तव्य केलं आणि जादूगर असं बोललेलं आहे. अच्छा, जादूगरी तुम्हीच तर केली. तुम्हालाच माहित आहे, सांप और नेवले की लढाई करके पैसे वसूल कैसे कर सकते हो. तर हे सगळ्या देशांनी पाहिलं आहे. आणि राहुल गांधीवर बोलायचा त्यांना अधिकार नाही. ते काय बोलले असतील तर ते राहुल गांधीला देशातील जनता ती ओळखून आहे. आणि एकमेव माणूस आहे जो या देशातील शोषितांच्या विरुद्ध, दलितांच्या विरुद्ध, दलितांसाठी, आदिवासींसाठी, शोषितांसाठी, उपेक्षितांसाठी, OBCसाठी एकमेव माणूस आहे जो लढतो आहे. आणि ह्यांना मनुस्मृती आणण्यासाठी हे उद्याचे स्वतंत्र भारतातील गुलाम होतील. आज जे बोलतायत हे तुम्हाला दिसतील.
मी त्यावर अधिक पुन्हा बोलायला गेलो तर खूप मोठं पुन्हा माझं प्रेस होईल. त्यामुळं मला वाटतं की तुम्ही एक स्वतंत्र त्यावर आपण चर्चा करूया. भाऊ, राज्यात एक- विधान दोन. परिषदा निवडणुका आहेत तर सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढा. तुम्ही पण त्यावर आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? हो, राज्यात चला. अपारंपरिक ऊर्जा म्हणजे जे सोलर सारखे प्रकल्प आहेत त्याला देखील आता कर लावण्याची तयारी राज्य सरकारने केलेली आहे. एक समिती त्यासाठी तयार केलेली आहे. नाही, कर असं आहे की कर लावल्याशिवाय यांचा राज्य चालवण्याचा भर पूर्ण होऊ शकत नाही. राज्य भिकारी झालेलं आहे, राज्य कंगाल झालेलं आहे, राज्याची अर्थव्यवस्था पूर्णतः संपलेली आहे. राज्य कुठल्याही गोष्टीत आता पुढे नाही. महाराष्ट्र आता अधोगतीला चालला आहे. इलेक्ट्रिकचे बिल लूट चालली आहे. MSCBने जे इलेक्ट्रिकचे बिल वाढवले, सामान्य माणूस जगणं कठीण झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली, त्याचा पत्ता नाही आहे. या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांचं वेतन 10 तारीख उजाडायला लागली. 10 तारखेला 1 तारखेला पेमेंट होणार होतं, ते झालं. अनेकांचे पुन्हा पेमेंट बाकी आहे. आंदोलन करतायत व्यापारी, कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतायत. पुण्यात केलेत, अमरावतीत केलेत. त्यांचे पैसे देऊ शकत नाही, नव्यानं काम घेऊ शकत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर आणा, कर्ज काढा, त्यातून मात्र पैसे उभारा आणि 15-20% घ्या, दाबून माल खा. एवढंच काम चाललेलं आहे. दुसरं काही महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रातली जनता हैराण आहे आणि टॅक्स वाढवून हे जनतेला लुबाडून खातील, ओरबडून खातील आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त करतील. सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करतील. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.